स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. नाशिकमध्ये धार्मिक स्थळ हटवण्याचा वाद आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित. लोकप्रतिनिधी आणि पोलिसांच्या बैठकीत निर्णय. प्रकरण न्यायप्रविष्ट. 3 तारखेच्या सुनावणीनंतर हिंदुत्वादी संघटना पुढची भूमिका मांडणार. महाजन आणि पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करा. खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा. मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या सुरेश धसांकडे मागण्या. तर मुंडे धस भेटीनंतरही मस्साजोग यांचा धसांवर विश्वास. परळीत धनंजय मुंडे समर्थकांकडून सुरेश धस यांना काळे झेंडे. जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांचा संताप. भाजप आमदार सुरेश धस यांच्या आमदारकीला आव्हान. धार्मिक मुद्द्यावर मत मागितल्याचा आरोप. पवार गटाच्या मेहबूब शेख यांच्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाची धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस. सुनील केदार यांच्याबाबत जशी कायदेशीर प्रक्रिया पाळली तशी कोकाटेंच्या बाबतीतही पाळणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. कोकाटेंवर कारवाई होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. अमित शहा पुणे दौऱ्यावर. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या किड्यासंदर्भात तिन्ही नेते शहांसोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती. शरद पवार भटकती आत्मा होते, मग पंतप्रधान कार्यालयानं काल मोदींच्या बाजूला कसं बसवलं? संजय राऊतांचा सवाल. पवार आणि बाळासाहेब यांनी मोठं करूनही मोदींनी त्यांचे पक्ष फोडल्याचा आरोप. एसटी महामंडळाच्या बस चालकाला कर्नाटकात झालेल्या मारहाणीविरोधात कोल्हापूरमध्ये निदर्शन. कर्नाटकच्या गाड्याही महाराष्ट्रामध्ये येतात. ठाकरे यांच्या पक्षाचा गर्भित इशारा. तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची प्रताप सरनाईक यांची माहिती. काँग्रेसचे निरीक्षक पदावरून डावलल्यावर रवींद्र धनगेकरांचं स्टेटस चर्चेत. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यावर ठेवलंय गळ्यात भगवा घातलेल्या फोटोचा स्टेटस. शिवराज सिंग चव्हाण यांना विमानात मोडकी खुर्ची मिळाल्यानं एअर इंडियावर संताप. प्रवाशांची फसवणूक नाही का? चव्हाण यांचा सवाल. एअर इंडियाकडून खेद व्यक्त करत सखोल चौकशीचे आदेश.